तर पालघरच्या मोखाड्यामध्ये 18 वर्षीय तरुणाचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी 22 महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून तपास सुरू आहे। 21 ऑगस्ट रोजी हैदराबादहून आलेल्या या महिलांनी मोखाड्यातील काही गावांमध्ये दारोदारी जाऊन ख्रिस्ती धर्माशी संबंधित पुस्तके वाटल्याचा आरोप आहे। याच पार्श्वभूमीवर नेमकं काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। आप लोग 4-5 दिन से गाड़ी लेके घूम रहे हैं, हर घर में जा रहे हैं, पुस्तक दे रहे हैं। हमारी प्रार्थना, हमारे पास एविडेंस है, बोल रहे हैं कि आप उधर आके उनको पुस्तक दे के बोल रहे हैं कि आप हमारी बैठक में आओ। जरूर ले लो, जरूर मान लो। जबरदस्ती दिए, हमारे गांव में ऐसा कोई इसको मानने वाला नहीं है। आपने हर घर में जाके दिया है। इसको पढ़ो, हमारे साथ जुड़ो, आपका भला करेंगे। मोखाड्यात आदिवासींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना रंगे हात पकडण्यात आलं। हर घर में जाके बोले ना। हर घर में नहीं तो 25 लोगों को दिया है आपने। कितने? ये 26वां पुस्तक मेरे हाथ में है। एका घराचा प्रार्थना स्थळासारखा वापर केला जात होता। ही गंभीर बाब उघड झाल्यानंतर महिलांना जाब विचारण्यात आला। हम लोग वाटरफॉल देखने आए थे। सर ये क्या है? तो वाटरफॉल गलत ये नहीं जाके क्यों दी ये किताब? अभी वाटरफॉल उस पहाड़ी के तरफ, यहाँ से 4-5 किलोमीटर। आप वहाँ पे वाटरफॉल देख के आपको क्या फोटो सेशन वीडियो करके आप निकलना चाहिए था। कोई मेडिकल प्रॉब्लम हुआ, उनका एक्सीडेंट हुआ, किसी का किडनी का लीवर का प्रॉब्लम हुआ, आप 5 लाख उनके ऊपर खर्चा करेंगे? शासन ही करेगा ना। तो अभी ये हिंदू आदिवासी बोलेंगे वो, या वारली आदिवासी बोलेंगे, या क्रिश्चियन बोलेंगे? नहीं, हिंदू आदिवासी सम्मान। हाँ, लेकिन आप क्रिश्चियन का काम कर रहे हैं ना। नहीं, खाली दिल में याद करो बोले हम। आप वही शुरुआत है। मोखाड्यातील वाकडपाडा गावात कशा प्रकारे धर्मांतर केलं जातं हे तिथल्या एका चिमुरडीकडून ऐका। मैं तो अपने घराने समय यहोवा की सेवा नित्य करूंगा। यहोशू 24:15। ही कुणाची प्रार्थना आहे? येशूची। येशूची। आणि ते अजून काय सांगायचं तुम्हाला? सरले बरं, तुम्हाला काय खाऊ वगैरे द्यायचं? ते काय द्यायचं? खाऊ, चिप्स वगैरे द्यायचं। अजून काय? हा, जेवण। मिशनरीच्या रडारवर फक्त प्रौढच नाही तर शाळकरी विद्यार्थी सुद्धा आहेत। मुलांना खाऊ तर दिला जातोच, तसंच त्यांना बायबलही देण्यात आल्याचं चिमुरडीनं सांगितलं। चिप्स आणि बायबल। हा, बायबल द्यायचे। बायबल दिली आहे। पालघरच्या मोखाड्यातील वाकडपाडा गाव तिथल्या प्रार्थनास्थळ आणि परिसरात सुरू असलेल्या धार्मिक प्रचारामुळे चर्चेत आलंय। याबाबत गावकऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे। महाराष्ट्रातलं एक निसर्गरम्य ठिकाण म्हटलं की मोखाडाचं नाव आपसूक तोंडावरती येतं। मुंबई असेल किंवा नाशिक असेल, इथे राहणारी जी आपली सगळी मंडळी आहेत, सुट्टीसाठी किंवा थोडासा आराम मिळावा म्हणून जव्हार मोखाडा भागामध्ये येत असतात। सध्या मी याच मोखाड्यामध्ये आहे। माझ्या मागे हे तुम्ही गाव पाहताय, हे आहे उधळे गाव। इथूनच काही अंतरावरती आपण गेलो तर वाकडपाडा नावाचं गाव आहे। सध्या हे गाव चर्चेत आहे ते इथल्या सुंदरतेमुळे नाही, इथल्या निसर्गामुळे नाही, तर इथे झालेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे काही दिवसांपूर्वी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी काही महिला या गावामध्ये आल्या। याच गावातून खरं तर त्यांनी सुरुवात केली आणि कुठेतरी लोकांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न त्या महिलांकडून करण्यात आला। तसा गुन्हा देखील मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो दाखल केलेला आहे। कुठेतरी धर्म बदलावा यासाठी या महिलांनी जे आहे ते प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला। काही पुस्तकं या गावकऱ्यांना दिली। हे गावकरी सध्या संपूर्ण आपल्यासोबत आहेत। यांना आपण विचारणार आहोत की नेमका प्रकार काय घडला। तुम्हाला पुस्तक दिलं का? दिलं? काय म्हणाले? काहीच नाही बोलले, नाही पुस्तक दिलं आणि गेले। आपण पुस्तक दिलेलं यांना पण। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर एक FIR सध्या दाखल झालाय, गुन्हा दाखल झालेला आहे। आता ज्या व्यक्तीने तो दाखल केलेला आहे सध्या ती व्यक्ती नाशिकमध्ये आहे। अक्षय त्या मुलाचं नाव आहे, पण अक्षयचा मोठा भाऊ आपल्यासोबत आहे, रोहित ना? रोहित नेमकं काय झालं? सर मी नव्हतो घरी, लहान भावच होता। ते आले आणि बोलले का हे पुस्तक घ्या आणि लपून ठेवायचं, एकट्यामध्ये वाचायचं, तुमचे काही ते रोग बिग असतील ते बरं होऊन जाईल। आणि
याच्यात धर्मांतर करायचं म्हणजे प्रवेश करायचं. नवीन दुसऱ्या धर्मात दुसऱ्या दुसऱ्या धर्मात प्रवेश करायचा. अजून काही त्यांनी काय आश्वासन दिलं, काही आम्ही तुम्हाला हे देऊ किंवा अजून काही? नाही, ते कामाचं तुम्ही याच्यात आले तर तुम्हाला काम लावून देऊ, असं नोकरी वगैरे बरोबर असे बोलले ते. बरोबर. बाबा देखील आपल्यासोबत आहेत. काका, नाव काय तुमचं? राजू बाबा. राजू बाबा. हा, काय नेमकं तुम्हाला पण दिलं पुस्तक, काय नेमकं झालं? माझ्याकडे पण दिले, माझ्याकडे पण आल्या होत्या काही महिला, मला पण त्यांनी पुस्तक दिलं आणि सांगितलं आमच्या धर्माचा स्वीकार करा, तुमचे दुःख असेल, काही अडचणी असेल तर आम्ही सोडवायचा प्रयत्न करू आणि हे पुस्तकाचा अभ्यास करा, वाचन करा, यांनी सर्व तुमचे प्रश्न सुटतील बा असं. 21 ऑगस्ट रोजी हैदराबादहून आलेल्या काही महिला मोखाड्यातील विविध गावांमध्ये दारोदारी गेल्या. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या प्रचार प्रसाराशी संबंधित पुस्तकं नागरिकांना वाटण्याचा आरोप आहे. पुस्तक वाचा, 15 दिवसांनी आम्ही पुन्हा येऊ आणि त्यावेळी धर्मांतर करण्यात येईल असं सांगितल्याचा दावा करण्यात आलाय. तसंच ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासनही दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. धर्मांतराच्या प्रयत्नाचा प्रकार समजल्यानंतर भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांनी धर्मप्रसार करणाऱ्या महिलांचा पाठलाग केला. मोखाड्यातील उधळे गावापासून सुरू झालेला हा प्रचार वाकडपाड्यापर्यंत पोहोचला होता. झोले यांच्या सहकाऱ्यांसह वाकडपाड्यात पोहोचले. त्या महिलांना गाठल्यानंतर त्यांना जाब विचारण्यात आला. साधारण 12:30ची. तर त्यावेळेस मला आमच्या गावातनं फोन आला, जे की आमचे राजूबाबा निकम म्हणून. त्यांचं माझ्या घराच्या शेजारी मंदिर आहे. तर तिथे त्यांचा फोन आला की माझ्याकडे काही ख्रिश्चन धर्माच्या महिला आलेल्या आहेत आणि त्या माझ्याकडे पुस्तक देत आहेत आणि म्हणतायत का याचं वाचन करा आणि याचं वाचन करून तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः लक्ष द्या आणि म्हणजे असं की त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा येण्यासाठी. तर हे थोडंसं त्यांना ते चुकीचं वाटलं. मग त्यांनी मला फोन केला. मग मी माझ्या गावामध्ये गेलो. गावात गेल्यानंतर तिथपर्यंत त्यांनी ते पुस्तकं वाटप करून ते वाकडपाड्याकडे येत होते. आता वाकडपाड्यात येईपर्यंत ते मला काही मिळाले नाही. पण नंतर मला लक्षात आलं की हे कदाचित अशा लोकेशनला भेटतील का जिथं ते त्यांची प्रार्थना चालते. ही मला पहिली घटना माहिती होती. मग मी त्यामुळं ह्या ठिकाणी पोहोचलो. इथे आल्यानंतर ते जेवण सुरू होतं त्यांचं. मी बघितलं 4-5 महिला असतील असा माझा अंदाज होता. पण इथे आल्यानंतर बघितलं तर 20-22 पेक्षा जास्त महिला. मग मी शेवटी पर्याय मला एकच होता की हे कुठेतरी चुकीचं होतंय. आदिवासी भागामध्ये हे धर्मांतर करण्याचा प्रयत्नच दिसतोय, हा मोठा कट वाटतोय. त्यांच्याशी थोडीशी एक प्राथमिक मी चर्चा केली. तर ते हैदराबादचे, त्यांना मराठी येत नव्हती. मग मला थोडंसं डाऊटफुल आला. मी तात्काळ पोलिसांना फोन करून दिला की बाबा असं असं रॅकेट या ठिकाणी दिसतंय आणि आमच्या कुठेतरी आदिवासी समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी जाणवला. महिलांकडे विचारणा केली असता आम्ही मोखाड्यात निसर्ग पाहण्यासाठी आलो आहोत असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. मात्र वारंवार विचारणा केल्यानंतर गावकऱ्यांना ख्रिस्ती धर्माशी संबंधित पुस्तकं वाटल्याचं त्यांनी मान्य केलं. आप लोग 4-5 दिन से गाड़ी लेके घूम रहे हैं, हर घर में जा रहे हैं, पुस्तक दे रहे हैं. धर्मांतर प्रकरणात तक्रारदार अक्षय कान्हट यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार 22 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. न्यूज 18 मराठीची टीम मोखाड्यात पोहोचली त्यावेळेला प्रकरणाची आणखी एक बाजू समोर आली. वाकडपाडा गावातील काही कुटुंब ख्रिस्ती धर्माचं पालन करत असल्याचं स्थानिकांशी संवादातून समोर आलं. गावातील काही जण हिंदू धर्मातील कार्यक्रमांना देखील आता येत नसल्याचं मिलिंद झोले यांनी म्हटलं. बैठका या ठिकाणी होत आहेत, पण एक्झॅक्टली आपल्याला एकदम पूर्णपणे माहिती नाही मिळाली का त्यांचं धर्मांतर झालंय. परंतु त्यांचं जे प्रार्थना वगैरे जे असतात ह्या बऱ्याचशा ठिकाणी सुरू आहे. म्हणजे आता जवळजवळ आज ह्या प्रार्थना स्थळाला आपण समोरच बघतोय, तसे तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सुरू असतील. तर मला सांगा, हे कधीपासून सुरू झालं? तुम्ही इथेच लहानपणापासून इथेच वाढलाय, तिथेच तुमचं सगळं शिक्षण असेल किंवा इकडेच तुमचा व्यवसाय असेल, राजकारण इकडेच असेल, हे कधीपासून सुरू झालेलं की खूप पूर्वापारपासून आहे? साधारण तरी इकडे साहेब हा विषय 12 वर्षांपासून सुरू आहे सध्या तरी ह्या वाकडपाडा ग्रामपंचायतमध्ये. कारण माझ्या गावामध्ये पण म्हणजे मला का आठवतंय
का ज्यावेळेस मी उदळे गावामध्ये गणपतीची स्थापना जेव्हा आमच्या तरुण युवक मंडळाने केली त्यावेळेस आम्ही एक पूजाचं कार्यक्रम ठेवला होता. त्या वर्षी ते लोक आले होते, जे की आदिवासी आमचे गरीब लोक आहेत तर ते आले होते. त्यांनी जेवण पण केलं, प्रसाद पण घेतला. पण दुसऱ्या वर्षीचा जेव्हा आम्ही श्री गणेशाचा जो उत्सव चालू होता त्यावेळेस आम्ही मोठी पूजा घातली होती आणि पूर्ण गावाला गाव जेवण दिलं होतं. तर त्या दुसऱ्या वर्षामध्ये काही हे लोक आलेच नाही. का तर म्हणे आम्ही येसूचं करतो, आम्हाला प्रसाद चालत नाही. दाखल झालेल्या गुन्ह्यात कुसुम कामाडी नावाच्या एका महिलेचा उल्लेख आहे. तिचं घर प्रार्थना स्थळाच्या शेजारी असून या आरोपी 22 महिलांना तिनंच आसरा दिल्याचा आरोप करण्यात आलाय. यापूर्वीही अशाच प्रकारे पुस्तकं वाटून धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा दावा करत धर्मांतराबाबत गावकऱ्यांनी धक्कादायक माहिती. मला सांगा, धर्मांतरण करायला आले होते का? हो, म्हणजे धर्मांतर नाही, पण असं बायबल वाटत होते. असं काय बोलून वाटत होते? हा? काय बोलून वाटत होते? बायबल वाटत होते. असं काहीतरी बोलले असतील ना? काय माहित, ते सांगू शकत नाही. किती लोक होते? ते 25 एक जण. 25 जण होते. आणि इकडे काय करतात ते लोक? इकडे काय नाही, ते त्यांचं घर आहे ना एक जणाचं, त्यांच्या ओळखीवर आले होते. अच्छा, मग इकडे काय जेवण वगैरे इकडे करतात ते? हो. तुमच्याशी थेट संवाद नाही झाला? नाही. खाली ना जरा. गावात झालं का कुणाचं धर्मांतरण वगैरे? धर्म इथं गावामध्ये आहेत ना काही लोक. केलं धर्मांतरण? नाही, त्यांनी नाही केलं, म्हणजे पहिलेच आहेत. आधीपासून केलंय, म्हणजे आधी पहिलेच आहेत. हिंदू आदिवासी समाज होता, तो धर्मांतरण केलं त्यांनी. धर्मांतर नाही, ते काही येशूला मानतात. असं येशूला मानतात, म्हणजे मानतात, त्यांचा आजारमुक्त झाला त्याच्यामुळे ते मानतात व त्यांना. असं हा, मार्गदर्शन करायचे. कशा संदर्भात करायचे? काय मुलांनी काय सांगितलं कधी? आता तिकडं आपण काय संबंधच येत नाही त्याच्यामुळे. येशू संदर्भात करायचे का? हा, तेच लोक होते ना ते. बोला ना, घाबरते कशाला? हा, तेच लोक होते, येसू संदर्भातच करायचे. पण हे पोरांना घेऊन ते बसायचे. महत्वाचं म्हणजे सुरुवातीला आम्ही दाखवलेली चिमुरडी म्हणजे आरोपी कुसुम कामाडी या महिलेची मुलगी आहे. चिप्स आणि बायबल. बायबल द्यायचे? बायबल दिली आहे? बायबल वाटत होते. असं काहीतरी बोलले असतील ना? काय माहित, ते सांगू शकत नाही. किती लोक होते? ते 25 एक जण. 25 जण होते. आणि इकडे काय करतात ते लोक? इकडे काय नाही, ते त्यांचं घर आहे ना एक जणाचं, त्यांच्या ओळखीवर आले होते. धर्मांतराच्या आरोपामुळे मोखाड्यात चर्चेला उधाण आलं. एका बाजूला धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या बाजूला गावात सुरू असलेल्या धार्मिक प्रार्थना आणि प्रचाराबाबत स्थानिकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्याचं काम आता पोलिसांसमोर आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकरणातील आरोपी महिला जरी हैदराबादहून आल्या असल्या तरीही त्या वाटत असलेली पुस्तकं मराठी भाषेतील आहेत. त्यामुळे या धर्मांतराला महाराष्ट्रातूनच फूस मिळते का आणि एक मोठं रॅकेट आहे का असा सवाल उपस्थित होतो. कॅमेरामॅन प्रवीण शेट्टीसह संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मोखाडा.